तुझ्या भोंगडीला देवा जन्म नाही, मृत्यू नाही, म्हातारपण नाही, तुझं शरीर बदलत नाही, असं तुझं शरीर स्वगत आहे. आपलं कसं आहे, बालपण गेले नेनता नाही का, तारुण्यपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तनी चिंता, मरे मागोता जन्मधरी. आपलं असं आहे. देवाचं तसं आहे का? नाही. मग देवा आम्हाला कशी कोंबडी दिली? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुखाने भरली रे, नवा ठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिदली रे. आपलं शरीर किती ठिकाणी फाटले? किती ठिकाणी बोला? नवा ठाई. किती ठिकाणी? 9 ठिकाणी. आपल्या शरीराला 9 मुले 9 ठिकाणी फाटले महाराज. कुठलं? ऐका. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या. तुमचं तुम्हीच गणित करा. किती होतात सगळे? 9 होतात. पण या ठिकाणी कबीरजी महाराज म्हणतात, कबीर महाराज, 10 दरवाजे का पिंजरा बनाया, तामे पंछी होय, 9 दरवाजे खुले रहे लेकिन उड़ न जाए. आलं का लक्षात? 10 दरवाजाचं शरीर बनवलं. किती? 10. पण देवानी काय केलं माहितीये का? जन्मल्या एक दरवाजा बंद करून टाकला. कुठला बरं? बेंबी. जन्मल्या बेंबीला गाठ मारली, तो दरवाजा बंद करून टाकला. बाकीचे दरवाजे उघडे. तुमचं तुम्हीच मोजा. 9 दरवाजे खुले रहे लेकिन उड़ न जाए. याच्यामध्ये जो पक्षी आहे, हा पक्षी, याला या दरवाज्यांमधून बाहेर जायला किती वेळ लागलो? थोडाही वेळ लागणार नाही. कळानाची तोंडी घातली लोणियाची उंडी, पक्षी पंख पाखुडी तव हे न सरे. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, माशीला हलवायला, पंख हलवायला जेवढा वेळ लागत नाही ना, तेवढा या आतणाऱ्या शरीरातून बाहेर जायला वेळ लागत नाही. म्हणून काया महत्वाची, शरीर महत्वाचं आहे. म्हणून शरीरानं काय करा? भगवंताकडे जा, शरण जा भगवंताला. कशाने? शरीराने. काया. ऐका. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ वर्षाची गणनारे, शतवर्षाची तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाले, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाले. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, तयामध्ये दुःख यातना रे, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे आपलं शरीर कुठे गेलं पाहिजे? नरदेह दुर्लभ जाणा. हा पुन्हा पुन्हा भेटत नाही, एकदाच भेटतो. आणि याचा आपण काय करायला पाहिजे? उपयोग करून घ्यायला पाहिजे. पशु पक्षी काय पाप पुण्य जाणती. पशु पक्ष्यांचा अनेक आपल्याला बाकीचे भेटतील देह, पण त्या देहाचा उपयोग होणार नाही. म्हणून शरीरानं पहिलं भगवंताकडे जा. आता नुसतं शरीरानं जाऊन चालेल का? बरं, आले तुम्ही शरीराने इथं नामचिंतन कीर्तनामध्ये आले, शरीरानं आले, आणि तुमचं मन जर घरीच असेल तर कोणी झोपलंय की नाही, पिंट्या झोपलाय का नाही का, किंवा घरी गाय सुटली की गाय आहे का गाय तुमच्याकडे? चला, घरी जर आपलं मन असेल तरी चालायचं नाही. बरं, तुमचं मनही या ठिकाणी आहे, तुमचं शरीर या ठिकाणी आहे, आणि तोंडाने काहीच बोलायचं नाही, मग चालेल का? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली.
भाषा गेली मुका झालो असं जर असलं तर चालेल का? नाही चालणार. म्हणून महाराज म्हणतात पहिल्यांदा शरीरानं या, आलं का लक्षात? पहिल्यांदा शरीरानं, नंतर वाचेनं आणि नंतर मनानं. या ठिकाणी मन अत्यंत महत्वाचं आहे. ऐका, शास्त्रानुसार सांगतो, मन हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मनाने, हे बघा, यम आणि नियम अशी शास्त्रात दोन उदाहरणं दिली. काय काय सांगितलं? यम आणि नियम. यम हा शरीरासाठी असतो, यम हा निग्रह शरीरासाठी असतो, आणि नियम हा निग्रह मनासाठी असतो. शरीराला यम आणि मनाला निग्रह. डोक्यावरून जात नाही ना. मन आणि नियम हे शास्त्रात सांगितलं. शरीराला यमानी म्हणजे यम याचा अर्थ शम दम दंड भेद याने धरायचं, आणि मनाला कशाने सापडायचं? मनाला कोणते शत्रू आहे माहितीये का? ओले मृत्तिकेचे मंदिर, ओले ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण मंदिर, गुंफा करीती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. 6 उंदरे याच्यात. किती किती? 6 उंदरे. कोणते? ऐका, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार. किती? काम क्रोध मद मत्सर लोभ आणि अहंकार हे 6 उंदर मनाला जुंबले, आणि त्याच्यामुळं मन एक जागी थांबत नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फेरी येत हे पिकावर. असं मन आहे. या मनाला आकळायचं असेल तर एकच काय? एकच. कुठलं? मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे सर्व सिद्धीचे कारण. किंवा आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. मनावर नाही का, मनावर एकदम आता सांगायचं ठरलं तर खूप सांगेल. मरकट शस्त्रापान, तन्मय वृचिक दंशना, तन्मय भूत संचारो, डोले अथवा तद्वा असं म्हणे.
मन जिकडं पाहिजे तिकडे जातं. आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. या मनाचं सांगतात नाही. या मनाला जर आकळायचं असेल तर नामचिंतन करावं लागेल, भक्ती करावी लागेल. कायेनं वाचेनं मनानं कुठे यावं लागेल? इथे यावं लागेल. का हो महाराज? आम्ही कायेनं वाचेनं मनानं जर देवाक शरण आलो तर काय होईल? काम क्रोध त्यास बाधीचे ना. अभंगाचं पहिलं चरण. काय वाचा माने झाला विसुरात, काय वाचा माने झाला विसुरात, काय वाचा माने झाला विसुरात, काय वाचा माने झाला त्यास बाधीचे ना. काम आणि क्रोध हे असे आहेत शत्रू. या षडगुण सांगितले मगाशी. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार. याच्यापैकी काम आणि क्रोध हे सगळ्यात विषारी उंदर आहेत किंवा साप आहेत. यांना आकळवायचं म्हणजे सोपं नाही. अहो मोठमोठ्या योग्यांना सुद्धा ते आकळले नाही. आला का लक्षात? पण तुकोबाला आहे ते आकळवलं. मी नाही सांगितलं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अजून एक सांगतो बघा. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग. दूध पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग.
वृद्ध वायूचा सेतू तोडोनी करी वनभंग ब्रह्मारंद्रे मिसळे परी मुमुक्षुरंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. अवघड आहे म्हणून अवघड असल्यामुळे तुम्हाला मागमानाने सांगितलं. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठयोग म्हणजे आपलं शरीर याला तुम्ही जर योगाची साथ दिली तर ते खूप अवघड आहे असं महाराज सांगतात. योगाची वाटा जे निघाले का सुबटा दुःखाचीच वाटा भागाला किंवा योगिया मुनी जना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरी सुख भावले रे हरी सुख भावले रे हरी सुख भावले रे. योग अवघड आहे म्हणून भक्ती करा. आता महाराज या ठिकाणी सांगतात काय ना वाचन मनाने इथं आलो म्हणजे काम करून जाते. महाराज ज्ञान वैराग्य आणि भक्ती परमार्थामध्ये येत असताना महत्वाचे मुद्दे किती? 3. शरीर वाचा आणि मन ज्ञान वैराग्य आणि भक्ती. आता संदर्भ लावून देतो आपल्याला बाकीचं सांगता येईल का वेळ नाही आपल्याला पण मुद्दा सांगतो. बघा ज्ञान जर माणसाचं भरपूर असलं खूप ज्ञानी हो का पंडित शहाणा खूप ज्ञानी पंडित आहे शहाणा आहे हुशार आहे मुखोद्गत चारी वेद साही पुराण सगळं मुखोद्गत आहे पण ज्ञानी आहे पण भक्ती नाही. चालेल का? चालेल का? भक्ती नाही केल्यावर चालेल का? भक्ती तर पाहिजे तेव्हा त्या ज्ञानाचा उपयोग. खूप ज्ञान आहे पण भक्ती नाही. एकीकडं भक्ती आहे पण ती कशी करावी याचं ज्ञान नाही तरी चालणार नाही. कारण ही एकमेकाशिवाय अधुरी. भक्ती भरपूर आहे श्रद्धा भरपूर आहे भगवंताचं नामचिंतन करण्याची इच्छा भरपूर आहे जबरदस्त भक्ती करतोय परंतु ती कशी करावी हे ज्ञान नाही त्याच्यामुळे त्यालाही जमणार नाही. भक्ती भक्त आलं का लक्षात? भक्ती आणि भक्त आणि ज्ञान या 3 गोष्टी जशा आहेत. आता याच्यामध्ये वैराग्य भक्ती वैराग्य आणि ज्ञान. वैराग्य राहील. वैराग्याचं असं आहे जर आपल्याला बाकीचा प्रपंच नाही सुटला तर देवाचं चिंतन होईल का? होईल का? येऊन जाऊन आपल्याला फक्त आपलंच परमार्थ आपलं प्रपंचच नाही का? संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या चिंतने शुद्ध झालो. आलं का लक्षात? संसार करा महाराज म्हणतात संसार करावा नेटका. संसार करायलाच पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. नव्हे नव्हे माऊलींनी संसार केला अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोक माऊलींनी 5 मुले जन्माला घातली. किती किती किती? 5. थोरन बलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. माऊली संन्यासी आहेत योगी आहेत तरी 5 मुले जन्माला घातली. तुम्हाला खोटं वाटतं का? सांगू का त्यांची नाव? सांगतो ऐका. पहिली मुलगी जन्माला घातली तिचं नाव ज्ञानेश्वरी. काय? ज्ञानेश्वरी. दुसरा मुलगा जन्माला घातला त्याचं नाव हरिपाठ. तिसरी मुलगी जन्माला घातली तिचं नाव अभंग संहिता.
आणि चौथी मुलगी मी जन्माला घातली त्याचं नाव चांगदेव पासष्टी. पाचवा मुलगा जन्माला घातला त्याचं नाव अमृतानुभव. झाली का पाच? ज्ञानेश्वरी, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अभंग संहिता आणि अमृतानुभव. किती मुलं जन्माला घातली? 5.